अशोक खरात प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये गाजत असताना सिन्नरच्या स्थानिक राजकारणामध्ये आत्तापर्यंत शांतता दिसून येत होती, परंतु आता सिन्नरच्या स्थानिक राजकारणामध्ये देखील आता खळबळ उडाल्याचं आपल्याला दिसून येते। कॅप्टन अशोक खरातचे मोठमोठ्या नेते मंडळींशी असलेले संबंध पाहता त्यांनी या पदाचा या ओळखीचा गैरवापर करत मंत्री जे होते म्हणजे त्यावेळेस जेव्हा सिन्नरचे जे आमदार आहेत माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळू नये याकरता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना वारंवार फोन करत मंत्रीपद या कोकाटेंना देऊ नये याकरता आग्रह केल्याचा आणि अडून बसल्याचं देखील समोर आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे मुख्य प्रवक्ते आहेत लवंडे म्हणून त्यांनी या संदर्भातला एक आरोप केलेला आहे की मंत्रीपद मिळू नये म्हणजे कोकाटेंना मंत्रिपद मिळू नये याकरता अशोक खरात हा आग्रही होता। तो वारंवार सुनील तटकरे यांना फोन करत होता आणि कोकाटेंना मंत्रिपद देऊ नये याकरता त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रेशर टॅक्टिक्स म्हणजे एक प्रकारचा दबाव त्याने आणलेला होता असं सांगितलं जातं। आता सुनील तटकरे आणि खरात याचा संबंध कसा या संदर्भामध्ये देखील एक मोठी माहिती समोर येते आहे। रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे दोघंजणही अशोक खरात यांना वारंवार भेटण्यासाठी जात होते असा देखील आरोप हा केला जातो आहे। आणि सुषमा अंधारे जे आहेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील तटकरे यांचे अशोक खरातशी कसे संबंध होते, एक व्यावसायिक स्वरूपातले संबंध त्यांचे कसे होते त्या स्वरूपातला एक मोठा खुलासा केलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सुनील तटकरे यांचं देखील नाव समोर येत आहे। अनेक कंपन्यांमध्ये अशोक खरातची भागीदारी होती, एका व्यक्ती थ्रू त्यांचा पैसा जो आहे तो सुनील तटकरेंसोबत असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवला गेला की काय अशी शंका सुषमा अंधारेंनी व्यक्त केलेली आहे। आता अर्थात हा तपासाचा भाग आहे, परंतु आता खरात प्रकरणामध्ये चाकणकरांनंतर तटकरेंचं देखील नाव आता पुढे आलेलं आहे आणि याच तटकरेंना अशोक खरात यांना कोकाटेंना मंत्रिपद देऊ नये याकरता वारंवार फोन केल्याचा देखील खळबळजनक दावा जो आहे तो या शरदचंद्र पवार गटाचे जे मुख्य प्रवक्ते आहे लवंडे त्यांनी केल्याचा समोर आलेला आहे। आणि सिन्नरच्या राजकारणामध्ये यामुळे खळबळ उडालेली आहे। त्याचप्रमाणे उदय सांगळे जे आहेत भाजपचे जे युवा नेते मानले जातात उदय सांगळे यांचं देखील आता नाव पुढे येत आहे। कोकाटेंचे समर्थक मानले जाणारे सिन्नरचे जे नगराध्यक्ष आहेत उगले म्हणून त्यांनी एक आरोप केलेला आहे की या प्रकरणामध्ये म्हणजे अशोक खरातची जी काही ईशानेश्वर मंदिर आहे त्या मंदिराचा विकास निधी असो, त्या मंदिर परिसरामध्ये उभारलेला जो काही जलकुंभ असो किंवा जो काही मंदिराकडे जाणारा जो काही रस्ता आहे या संपूर्ण विकास कामांसाठी उदय सांगळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जातं आहे। त्यावेळेस उदय सांगळे यांच्या पत्नी ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या आणि त्या माध्यमातून त्यांनी अशोक खरात यांच्या ईशानेश्वर मंदिरासाठी विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याचं बोललं जातं आहे। 15व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला। त्याचप्रमाणे खनिज विकास निधी अंतर्गत जो काही क्रशर किंवा खाणकाम उद्योग ज्या भागामध्ये असतात त्या भागातल्या विकासासाठी खनिज विकास निधी दिला जातो, परंतु हा निधी या उदय सांगळे यांनी या ईशानेश्वर मंदिराच्या रस्त्यासाठी म्हणजे या मंदिराकडे जाणारा जो काही रस्ता आहे त्या रस्त्याच्यासाठी हा निधी देऊन तिथला विकास केल्याचं देखील बोललं जाते। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सुनील तटकरे असतील किंवा इतर नेते असतील, रुपाली चाकणकरांचं नाव तर यापूर्वी आलेलंच आहे, दीपक केसरकर असतील त्यांचे नाव या ठिकाणी आलेलं आहे, परंतु आता स्थानिक नेत्यांचे देखील नावं पुढे येत आहेत। जसं की माजी खासदार हेमंत गोडसे यांनी देखील अशोक खरातची भेट घेऊन पूजाविधी केल्याचं बोललं जातं। काही फोटो देखील सुषमा अंधारे यांनी माध्यमांसमोर दाखवलेले आहेत। त्याचप्रमाणे तेथील जे स्थानिक नेते आहेत उदय सांगळे यांचं देखील नाव आता समोर येत आहे। त्यांनी देखील विकास निधी उपलब्ध करून देण्यामध्ये मोठी भूमिका बजावलेली होती। त्यावेळेस नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे यांचे हे उदय सांगळे निकटवर्तीय मानले जात होते आणि त्यांच्याच माध्यमातून पर्यटनचा निधी हा जयकुमार रावलांमार्फत या अशोक खरात यांच्या ट्रस्टसाठी आणला गेल्याचं बोललं जाते। म्हणजे आता एकूणच हे प्रकरण जर पाहिलं तर अनेक नेते, अनेक स्थानिक नेते असतील, अनेक अधिकारी असतील किंवा गावकरी असतील त्यांनी या संदर्भामध्ये एक मोठे आरोप केलेले आहेत। अनेकांची नावं याच्यामध्ये समोर येत आहेत, परंतु आता कुणाकुणावर कारवाई होते कारण पहिला जो राजीनामा झाला तो रुपाली चाकणकरांचा झाला। येणाऱ्या काळामध्ये देखील काही राजीनामे यांची मागणी देखील केलेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय निर्णय घेतात, कुणाचा राजीनामा घेतात हे बघणं देखील आता उत्सुकतेचं ठरणार आहे। परंतु
माणिकराव कोकाटे यांचं आणि खरात याचं पटत नव्हतं आणि खरात यानं माणिकराव कोकाटे मंत्री होऊ नये याकरता विशेष प्रयत्न केल्याचं देखील बोललं जात आहे. तर कोकाटे यांच्या समर्थकांकडून या प्रकरणामध्ये उदय सांगळे यांनी देखील कशी मदत केली खरात यांच्या ट्रस्टला निधी मिळवून देण्यासाठी, अशा अनेक आरोप प्रत्यारोप हे दररोज होत आहेत. अनेक कारनामे खरातचे हे दररोज समोर येत आहेत आणि आम्ही देखील माय महानगरच्या माध्यमातून अंतर्गत घडामोडी, आपली बातमी आतली बातमी या टॅगलाईन खाली आम्ही देखील खरातचे हे कारनामे शोधून हे आपल्यासमोर आम्ही रोज आणणार आहोत. त्याच प्रकारे खरातचे जे काही महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी देखील मोठ्या तक्रारी आहेत. अनेक लोक बोलायला घाबरत आहेत, कारण शेवटी हा महिलांच्या इब्रतीचा देखील प्रश्न आहे आणि आम्ही देखील माय महानगर आपलं महानगरच्या माध्यमातून ह्या गोष्टीची काळजी घेत आहोत की कोणत्याही गोष्टीला प्रसिद्धी देत असताना त्याची सामाजिक प्रतिष्ठा ही कमी होणार नाही, याकरता आम्ही देखील काळजी घेत आहोत. परंतु ज्या पद्धतीनं हे खरात प्रकरण गुंतागुंतीचं होतं आहे, अनेक लोक त्यामध्ये अडकलेले आहेत. जसं की आपण यापूर्वी देखील पाहिलं, अनेक महसूल अधिकारी या खरातच्या मुलीच्या लग्नामध्ये अक्षरशः जेवण वाढण्यासाठी, म्हणजे कौटुंब सोहळा असावा, कौटुंबिक सोहळा असावा, अशा पद्धतीने या खरातच्या बरोबर वावरत होते. काही अधिकारी तर मुंबई असेल, पुणे असेल, राज्यभरातून अधिकारी 2-2 दिवस या लग्नासाठी या ठिकाणी आल्याचं देखील आपण समोर आणलेलं आहे. त्याचप्रमाणे आता या खरातचे धागेदोरे हे वरिष्ठ पातळीपर्यंत कसे होते, त्याचा वापर करून तो कशा प्रकारे दबाव आणत होता, कशा प्रकारे दहशत निर्माण करत होता, हे देखील या माध्यमातून समोर येते. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.